गावातल्या रांगड्या तरुणापैकी मी एक. अंगपिंडाने मजबूत, कष्टाची सवय असलेला, पण स्वभावाने मात्र थोडा बोल आणि लाजळ होतो. गावात दुष्काळ पडला होता. काम मिळेनासे झाले होते. म्हातारी आई आणि धाकटी बहीण यांच्या जबाबदारीचं ओझं माझ्या खांद्यावर आलं होतं. शेवटी नाईलाजाने मी गावच्या सरपंच साहेबांच्या त्या अवाढव्य पांढऱ्या वाड्याच्या पायरी चढायचं ठरवलं. तो वाडा म्हणजे गावासाठी एक सत्ता केंद्र होतं. साहेब कडक शिस्तीचे, पण श्रीमंतीचा थाट मोठा. मी जेव्हा त्या वाड्यात मोठ्या लाकडी दरवाजासमोर उभा राहिलो, तेव्हा काळजाची धडधड वाढली होती. मला वाटलं होतं की तिथं आता घाम गाळून मजुरी करायचं आणि आपलं घर चालवायचं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. मी दरवाजाची साखळी वाजवली. दुपारची वेळ होती. गावात शुकशुकाट होता. दरवाजा उघडला गेला, पण समोर साहेब नव्हते. समोर उभ्या होत्या त्या कुसुमबाई, सरपंचाच्या पत्नी. जडताडी साडी, कपाळावर मोठं कुंकू आणि चेहऱ्यावर एक अशी झरप, पाहणाऱ्याने आपसूक मान झुकावी लागेल. पण जेव्हा त्यांची नजर माझ्यावर पडली, तेव्हा त्या नजरेत राग नव्हता. उलट एक प्रकारची व्याकुळता होती. जणू त्या कोणाला तरी वर्षानुवर्ष शोधत होत्या. काय पाहिजे रे? त्यांनी मला विचारलं. त्यांचा आवाज करारी होता, पण त्यात एक ओलावा होता. काम पाहिजे होतं बाई. साहेबांनी बोलावलं होतं. मी मान खाली घालून अडखळत म्हणालो. त्यांनी मला वरपासून खालपर्यंत निहाळलं. त्यांच्या नजरेत एक वेगळी चमक होती. नाव काय तुझं? त्यांनी मला विचारलं. सुरेश, मी उत्तर दिले. हे नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. त्या थोडा वेळ गप्प राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं की काय असं मला वाटलं. पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि हळूच हसून म्हणाल्या, ठीक आहे सुरेश, आजपासून तू वाड्यातच राहायचं. साहेब दौऱ्यावर जाणार आहेत. मला इथं मदतीला कोणीतरी विश्वासू माणूस हवाच होता. सुरुवातीचे 8-10 दिवस मी फक्त बाहेर कष्टाची काम केली. विहिरीवरचं पाणी काढणं, लाकडं फोडणं, बागेची निगराणी करणं. पण मला एक गोष्ट प्रकर्षात जाणून आली. कुसुमबाईचं लक्ष सतत माझ्यावर असायचं. मी जेव्हा उन्हात काम करायचो आणि घामाने ओलीचिंब व्हायचो, तेव्हा त्या ओसरीवर बसून एकटक माझ्याकडे पाहत असायच्या. त्यांच्या नजरेत एक अजब ओढ होती. एके दिवशी मी विहिरीवर पाणी काढत होतो. बादली ओढताना माझ्या हाताच्या शिरा फुगल्या होत्या. अचानक मला जाणीव झाली की कुणीतरी मागे उभे आहे. मी मागे वळून पाहिलं तर कुसुमबाई तिथेच उभ्या होत्या. त्यांच्या हातात तांब्याभर पाणी होतं. सुरेश, थांब, खूप कष्ट करतोयस, त्या म्हणाल्या आणि त्यांनी तो पाण्याचा तांब्या थेट माझ्या हातात दिला. नोकराला मालकिनीने आपल्या हाताने पाणी पाजावं हे माझ्या बुद्धीला पटेना. मी गोंधळलो होतो. पाणी पिताना काही थेंब माझ्या छातीवर सांडले. त्यांनी पदराने ते थेंब पुसले. तो स्पर्श, तो काहीतरी वेगळाच होता. त्यात वासनेपेक्षा जास्त हक्क होता. बाई, हे काय करताय? मी घाबरून विचारलं. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं आणि मंद आवाजात म्हणाल्या, घाबरतोस कशाला? तुझा घाम पुसायचा अधिकार नाही का मला? मला काही सुचेना. गावात कुजबूज सुरू झाली होती. पांडू ड्रायव्हर आणि वाड्यातल्या इतर कामाच्या बाया माझ्याकडे बघून कुस्तीच हसायच्या. मला वाटलं कदाचित माझं काहीतरी चुकतंय. पण कुसुमबाईच्या मनात काय चाललं होतं तो त्या बंद वाड्याच्या भिंतीशिवाय कोणालाच ठाऊक नव्हतं. आठवडा उलटला होता. साहेब शहरात कामासाठी गेले होते आणि वाड्यावर फक्त मी आणि कुसुमबाई होतो. बाहेर आभाळ काळवंडून आलं होतं. पावसाची रिपरिप सुरू झाली होती, जी हळूहळू रौद्ररूप धारण करू लागली होती. वाड्याच्या जुन्या लाकडी खिडक्या वाऱ्याने थरथरत होत्या. त्या दिवशी संध्याकाळी कुसुमबाईंनी मला त्यांच्या दालनात बोलवलं. मी घाबरतच पायरी चढलो. खोलीत पाऊल टाकताच एक वेगळा सुवास दरवळत होता. मोगऱ्याचा आणि अत्तराचा संमिश्र सुगंध. कुसुमबाई आरशासमोर उभ्या होत्या. त्यांनी केसांचा आंबाडा सैल सोडला होता. त्यांचे केस पाठीवर मोकळे होते. सुरेश, जरा इकडे ये. हे लाकडी कपाट सरकवायचं आहे. कोपऱ्यात झुरळ झालेत वाटतं. माझ्या एकटीकडून होईनाय, त्या म्हणाल्या. मी कपाट सरकवू लागलो. कपाट जड होतं. माझा पूर्ण जोर लागला होता. जोर लावताना माझ्या अंगावरच्या बनियानने घाम भिजला होता. अचानक मला जाणीव झाली की कुसुमबाई माझ्या अगदी मागे उभ्या आहेत. कपाट सरकवताना माझा हात चुकून त्यांच्या हाताला लागला. मी चरकलो. काचाचा ठोका चुकला. माफ करा बाई, चुकून हात लागला. मी घाईघाईने हात मागे घेतला आणि मान खाली घातली. पण कुसुमबाई रागावल्या नाहीत. उलट त्यांनी माझा तोच हात पुन्हा घट्ट पकडला. सुरेश, इतका का घाबरतोस? साहेब नाहीत तेव्हा या वाड्यातलं सगळं काम तुझंच आहे. आणि मी सांगितलेलं काम सुद्धा, त्या म्हणाल्या. त्यांचा आवाज कापत होता,
पण त्यात एक आग्रहाची ओढ होती. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. आणि तुझा हात चुकूनही लागला होता. हे मुद्दाम थोडं लावशील. मला ठाऊक आहे तू कसा आहेस. त्यांच्या या बोलण्याचा अर्थ मला कळेना. लोक जिला सरपंच बाई म्हणून घाबरून असायचे, ती स्त्री आज एका नोकरासोबत इतकी हतबल का होत होती? बाहेर विजा कडकडत होत्या. पावसाचा जोर वाढला होता. वाड्यातली वीज अचानक गेली आणि सगळीकडे अंधार पसरला. फक्त खिडकीतून येणाऱ्या विजांच्या उजेडात त्यांचे डोळे चमकत होते. बाई, मी जातो. आता खूप अंधार झालाय. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. थांब सुरेश, मला अंधाराची भीती वाटते. आजची रात्र इथेच थांब. त्यांनी माझा हात सोडला नाही. माझं मन मला सांगत होतं की हे चुकीचं आहे. गावात जर कुणाला कळलं तर माझी खैर नव्हती. साहेबांची इब्रत आणि माझी मान सगळं धोक्यात होतं. पण कुसुमबाईच्या त्या स्पर्शात एक अशी जादू होती की माझे पाय तिथून हलत नव्हते. मला वाटलं की ही कदाचित एका एकाकी स्त्रीची ओढ आहे, पण त्यांच्या नजरेतील ती तहान शरीराची नव्हती, तर कशाची तरी वेगळीच होती. पुढचे 2 दिवस साहेब परतले नाहीत. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. वाड्यात आता आमचं वागणं मालकीण आणि नोकर असं राहिलं नव्हतं. त्या आता मला हुकूम सोडत नव्हत्या, तर माझ्यावर हक्क गाजवू लागल्या होत्या. मी जेवायला बसलो की त्या स्वतः येऊन माझ्या ताटात वाढायच्या. मी नको नको म्हणालो तरी त्या हट्टाने मला भरवायच्या. असं कसं बाई? मी नोकर आणि तुम्ही? नोकर नोकर म्हणू नकोस. तू या वाड्याचा पाहुणा आहेस असं समज, त्या म्हणाल्या. एकदा मी दुपारी उशिरा झोपलो होतो. डोळा लागला होता. स्वप्नात कुणीतरी माझ्या डोक्यावरून हात फिरवत असल्याचा भास झाला. मी दचकून जागा झालो तर कुसुमबाई तिथेच बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. काय झालं बाई, तुम्ही रडताय? मी त्यांना विचारलं. त्यांनी पटकन डोळे पुसले. काही नाही रे, तुझे केस बघून मला एकाची आठवण आली. तू अगदी तसाच दिसतोस. त्या कोणाची आठवण काढत होत्या? साहेबांची? नाही, साहेब तर जिवंत होते, पण ते कोणतं रहस्य होतं हे त्यांना आतून खात होतं. गावात मात्र आता चर्चांना उधाण होतं. पांडुरंगाने मला आणि बाईंना रात्रीच्या वेळी खिडकीपाशी बोलताना पाहिलं होतं. गावच्या फारावर आता कुजबूज सुरू झाली होती. सरपंचाच्या वाड्याची व्रत आता वेशीवर टांगली जाणार असं लोक म्हणू लागले होते. मला भीती वाटू लागली होती. हे नातं ज्याला जगाच्या नजरेत अनैतिक म्हटलं जात होतं, ते मला एका अशा वळणावर घेऊन जात होतं जिथून परतण्याचा रस्ता नव्हता. पावसाची ती रात्र सरली खरी, पण माझ्या मनावर ओझं काही कमी झालं नव्हतं. वाड्याच्या बाहेर आता लोकांच्या नजरा बदलल्या होत्या. मी जेव्हा बाजारात जायचो तेव्हा लोक माझ्याकडे पाहून कुजबुजायचे. बघा, साहेबांच्या विश्वासाला कसा सुना लावतोय हा नोकर, असे शब्द माझ्या कानावर पडू लागले. पण मला ठाऊक होतं की कुसुमबाईंचे मला ज्या मायाने जवळ घेतलं त्यात काहीतरी असं होतं जे मलाही पूर्णपणे उलगडत नव्हतं. 2 दिवस असेच गेले. कुसुमबाई आता अधिकच धीर झाल्या होत्या. आता त्या भरदिवसा माझ्या जवळ येऊ लागल्या. एकदा मी मागे लग्नात लाकड फोडत होतो तेव्हा त्यांनी मला मुद्दाम तिथे येऊन सरबत पाजलं. गावातील 2-3 बायका तिथे पाणी भरण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी हे पाहिलं आणि त्यांच्या नजरा एकमेकींकडे वळल्या. गावाच्या पारावर आता साहेबांच्या घराण्याची इब्रत चव्हाट्यावर आली होती. बाई, हे चुकीचं आहे. लोक काय म्हणतील? मी भीतीने म्हणालो होतो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, लोकांचं मी बघून घेईन. तू फक्त माझ्यासोबत राहा. साहेब येतात आणि जातात, पण या वाड्याचा श्वास मी आहे. त्याच दिवशी संध्याकाळी अचानक वाड्यासमोर गाडी थांबली. साहेब परतले होते. माझं काळीज जोरात झडझडू लागलं. मी धावत गेलो आणि साहेबांचा चेहरा अतिशय गंभीर होता. त्यांच्यासोबत गावचे काही प्रतिष्ठित लोक आणि तो पांडू ड्रायव्हरही होता. पांडूने बहुधा आपलं काम चोख बजावलं होतं. साहेबांनी वाड्यात पाऊल टाकताच कुसुमबाईकडे पाहिलं. कुसुम, हे काय ऐकतोय मी गावात? या नोकराशी तुझं काय नातं आहे? साहेबांचा आवाज वाड्याच्या भिंतींना थरकाप उडून गेला. कुसुमबाई अजिबात डगमगल्या नाही. त्यांनी उलट माझ्याकडे पाहिलं आणि एक विचित्र नजर टाकली. साहेब, जे ऐकताय ते कदाचित खरं असेल, त्या शांतपणे म्हणाल्या. हे ऐकून साहेबांचा संयम तुटला आणि कमरेचा पट्टा काढला आणि माझ्या दिशेने धावले. तुझी इतकी हिंमत? ज्या ताटात जेवलास त्याच ताटात छेद करतोस, साहेब ओरडत होते. त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. मी मुकाट्याने मार खात होतो. मला वाटलं कुसुमबाई आता माझी बाजू घेतील, मला वाचवतील, पण त्या फक्त कोपऱ्यात शांत उभ्या राहून सगळं बघत होत्या. त्यांच्या डोळ्यात एकही थेंब नव्हता.
साहेब, मला माफ करा. मी काहीही केलेलं नाही. मी गयावया करत होतो. पण साहेबांना आता काहीच ऐकायचं नव्हतं. गावातल्या लोकांना आणि साहेबांना आता खात्री पडली होती की सुरेश आणि कुसुम यांच्यात अनैतिक संबंध आहेत. साहेबांनी मला ओढत वाड्याच्या बाहेर काढलं आणि जुन्या कोठडीत कोंडलं. उद्या सकाळी पंचायत समोर तुझा फैसला होईल असं म्हणून त्यांनी दरवाजा बाहेरून लावून घेतला. मी त्या अंधाऱ्या कोठडीत पडलो होतो. अंगावर जखमा होत्या, पण मनावरची जखम मोठी होती. ज्या बाईंना मी मानलं, ज्यांनी मला हक्काने पाणी पाजलं, त्यांनीच आज मला अशा संकटात सोडून दिलं होतं. पण माझ्या लक्षात आलं की माझ्या खिशात काहीतरी टोचत आहे. मी हात घालून पाहिलं तर एक चिठ्ठी होती. ती कुसुमबाईंनी मला कोठडीत ढकलताना गुपचूप दिली होती. मी कंदिलाच्या उजेडात ती चिठ्ठी वाचली आणि माझे डोळे विस्फारले. त्यात लिहिलं होतं, सुरेश, तू घाबरू नकोस. साहेबांना राग येऊ दे, कारण हा राग त्यांना खरं सांगायचा प्रयत्न करेल. उद्या सकाळी तुझे जन्मखून तुझ्या गळ्यावरच्या तातीत लपवला आहे. तो साहेबांना दाखव. तुझं आणि माझं नातं जगाला कळण्याची वेळ आली आहे. मला आता समजलं होतं की कुसुमबाईंनी मुद्दाम हे सगळं घडवून आणलं होतं. त्यांना जगाची आणि साहेबांची भीती नव्हती. त्यांना फक्त एका सत्याचा स्फोट करायचा होता. साहेबांच्या ज्या घराण्याला वारस नाही असं गाव म्हणायचं, त्याच घराण्याचा वारस आज कोठडीत बंद होता. सकाळी जेव्हा पंचायत भरली तेव्हा साहेबांनी हातात बंदूक घेऊन उभे होते. आज या लोकराला जिवंत सोडणार नाही, ते गरजले. पण कुसुमबाई मध्ये आल्या आणि त्यांनी माझा हात धरला. त्यांनी साहेबांना तो फोटो आणि ती डायरी दाखवली. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. वाड्यासमोर गावची मोठी पंचायत जमली होती. साहेब हातात बंदूक घेऊन कोठडी बाहेर रागाने लाल उभे होते. आज या नोकराला वाड्याच्या मर्यादेबाहेर जिवंत पाहणार नाही, अशी त्यांची गर्जना होती. गावकरी तमाशी बघण्यासाठी गोळा झाले होते. सर्वांच्या नजरेत सुरेशबद्दल तिरस्कार आणि साहेबांबद्दल सहानुभूती होती. तितक्यात कुसुमबाई कोठडीचा दरवाजा उघडून बाहेर आल्या. त्यांच्या हातात एक जुनी डावरी, पिवळी पडलेली डायरी आणि काही फोटो होते. थांबा साहेब, त्यांनी इतक्या ठाम आवाजात हाक मारली की साहेबांचे पाऊल तिथेच थबकले. सुरेशला मारण्याआधी हे बघा. जे तुम्ही अनैतिक संबंध म्हणत आहात ते तुमच्याच घराण्याचं एक न पुसलेलं सत्य आहे. साहेबांनी संशयाने डायरी हातात घेतली. ती डायरी कुसुमबाईंच्या लग्नानंतरच्या पहिल्या वर्षाची होती. वाचता वाचता साहेबांच्या हातातील बंदूक गळून पडली. त्यांचे डोळे ओलावले आणि हात थरथरू लागले. गावातले लोक बुचकळ्यात पडले होते. कुसुमबाई माझ्याजवळ आल्या. त्यांनी माझा हात पकडला आणि सर्वांसमोर उभं केलं. साहेब, लग्नानंतर माझं पहिलं बाळ जे आपण जन्मताच गमावलं, असं डॉक्टर म्हणाले होते, ते बाळ मेलं नव्हतं. कुसुमबाई रडत म्हणाल्या, तुमच्या आईने, म्हणजे माझ्या सासूबाईने, घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी ते बाळ एका अनाथालयाबाहेर सोडून दिलं होतं. कारण त्याचा जन्म एक अशुभ नक्षत्रावर झाला होता. त्यांनी मलाही खोटं सांगितलं की बाळ गेलं. त्यांनी माझ्या गळ्यातील ताईत काढून दाखवला. सुरेश हा दुसरा कोणी नसून तुमचाच मुलगा आहे. जेव्हा तो या वाड्यात कामासाठी आला तेव्हा मला त्याची जन्मखून आणि ताईत पाहून खात्री पडली होती. साहेब, ज्याला तुम्ही अनैतिक समजत होतात ते एक आईची अनेक वर्षाची साठलेली ममता होती. मला फक्त माझ्या मुलाला जवळ घ्यायचं होतं. त्याला ओळख द्यायची होती. वाड्याच्या प्रांगणात संशय शांता पसरली होती. साहेबांच्या डोळे विस्फारले होते. त्यांनी धावत येऊन मला घट्ट मिठी मारली. वाड्याच्या ज्या भिंती कालपर्यंत पापाच्या कुजबुजीने भरल्या होत्या, तिथे आज आनंद अश्रू वाहत होते. गावकरी खाली मान घालून उभे होते. ज्या नोकराला त्यांनी वाडीत टाकलं होतं तो आज त्या वाड्याचा वारसदार ठरला. बाहेर पावसाचं ढग पांगलं होतं आणि उबदार ऊन वाड्यावर पडलं होतं. कुसुमबाईच्या चेहऱ्यावर आज वेगळं समाधान होतं. त्यांनी सुरेशला वाड्याचा नोकर म्हणून नाही तर कुलदीपक म्हणून घराच्या उंबरठ्याला ओलांडायला लावला. साहेब माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तुला ओळखायला मला उशीर झाला, पण तू आज घरी परतला आहेस. कथा संपली, पण एका नवीन आयुष्याची सुरुवात झाली होती आणि ती त्याचा दाग पुसला गेला होता आणि वाड्यात पुन्हा एकदा आई आणि मुलाचं नातं नव्याने भरलं होतं. वाडा आता फक्त भिंतीचा राहिला नव्हता, तो पुन्हा एकदा घर झाला होता.